पंख शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या अर्ज प्रक्रियेत आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये अर्ज फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्याने सांगितली जाईल। कृपया प्रत्येक टप्पा नीट पहा आणि सर्व माहिती अचूक भरा। सुरुवात करण्यासाठी कृपया तुमचा वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नोंदणी करा किंवा लॉग इन करा। तुम्ही दिलेले संपर्क तपशील सुरू असलेले असावेत, कारण शिष्यवृत्तीबाबतची सर्व माहिती याच तपशिलांवर पाठवली जाईल। लॉग इन झाल्यानंतर फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा। आता विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा। विद्यार्थ्याचा व्हॉट्सॲप नंबर, लिंग, जन्मतारीख, धर्म आणि आधार क्रमांक अचूक भरा। जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर संबंधित पर्याय निवडा आणि दिव्यांगत्वाची संपूर्ण माहिती भरा। गरज असल्यास अतिरिक्त संपर्क तपशीलही जोडा। कुटुंबाची माहिती या विभागात भरा। सामाजिक आर्थिक वर्ग, पालकांची स्थिती आणि कुटुंबाशी संबंधित माहिती द्या। तसेच पालक किंवा पालक प्रतिनिधीची माहिती भरा। नाते, नाव, मोबाईल नंबर, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, शिक्षणाची पात्रता आणि इतर उपलब्ध माहिती। आता बँक खात्याची माहिती काळजीपूर्वक भरा। बँक खाते विद्यार्थ्याच्या किंवा पालकाच्या नावावर आणि कार्यरत असणे आवश्यक आहे। IFSC कोड, बँकेचे नाव, खाते क्रमांक, खातेदाराशी नाते आणि खातेदाराचे नाव अचूक भरा। चुकीची बँक माहिती दिल्यास शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा अडचण येऊ शकते। आता पत्त्याची माहिती भरा। कायमचा पत्ता, सध्याचा पत्ता, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश, जिल्हा, शहर किंवा गाव आणि पिनकोड अचूकपणे भरा। या विभागात आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा। पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, समोर व मागील बाजू दोन्ही, चालू वर्षाचा प्रवेश पुरावा, फी पावती, मागील वर्गाची गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला, बँक कागदपत्रे आणि अनुसूचित जमातीचा ST दाखला। कृपया खात्री करा की सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य आहेत। एकापेक्षा जास्त फी पावत्या असल्यास त्या एका PDF मध्ये जोडा। अपलोड केलेली कागदपत्रे वैध आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। या विभागात विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती भरा। जर विद्यार्थी सध्या इयत्ता 11वीत शिकत असेल तर चालू वर्ग म्हणून इयत्ता 11वी निवडा। मागील वर्षाच्या इयत्ता 10वी विभागात 10वीची माहिती भरा। वार्षिक फी, सुरुवात वर्ष समाप्ती वर्ष, मिळालेले गुण आणि एकूण गुण। जर 10वीमध्ये CGPA मिळाला असेल तर CGPA पर्याय निवडा आणि योग्य CGPA भरा। यानंतर शाळेची माहिती भरा। शाळेचे नाव, राज्य, बोर्ड, जिल्हा, शहर किंवा गाव आणि पत्ता। यानंतर चालू शैक्षणिक माहिती भरा। इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम, स्ट्रीम, वार्षिक फी आणि सुरुवात वर्ष समाप्ती वर्ष, तसेच सध्याच्या शाळेची संपूर्ण माहिती भरा। अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरलेली सर्व माहिती नीट तपासा। दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे याची खात्री देण्यासाठी घोषणा, डिक्लेरेशन चेक बॉक्सवर टिक करा। अर्ज पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा। पंख शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्ज केल्याबद्दल धन्यवाद। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो।